भगूर पालिकेची मतदार यादी चुकीची असल्याने भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी देवळाली 126 निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगूर नगर परिषद मतदार यादी तयार करताना विधानसभेची मतदार यादी गृहीत धरण्यात आली आहे। विधानसभेसाठी फक्त 60% मतदान झाले असून त्यावरून असे गृहीत धरता येईल का की 40% मतदारांची दुबार तिबार बोगस मयत भाडेकरू म्हणून नावे टाकले असून बीएलओ यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा भाजपकडून केलाय। तसेच लवकरात लवकर मतदान यादीमध्ये दुरुस्ती न केल्यास थेट आंदोलनाचा इशारा देण्यात येईल। यावेळी भगूर देवळाली कॅम्प मंडल अध्यक्ष प्रसाद आडके यांनी अधिक माहिती दिली आहे। नमस्कार, माझं नाव प्रसाद अंबास आडके, मी भारतीय जनता पार्टीचा देवळाली कॅम्प भगूर मंडलाध्यक्ष आहे। आजचा संदर्भ आमचा असा आहे की आम्ही जी भगूर नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या त्या संदर्भात आम्ही मतदार याद्यांच्या जेव्हा छाननी केली, विधानसभेच्या मतदार याद्या जेव्हा छाननी केल्या, विधानसभेच्या मतदार याद्या छाननी केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं, आम्ही फील्डवर जेव्हा गेलो, फील्डवर असं जाणवलं की एक घरामध्ये 30-30, 40-40 नावं आणि तिथे राहणाऱ्यांची संख्या फक्त 5-5, 7-7, 10-10 याच्यावर राहणारी संख्या नाही। म्हणजे एक घरांवर इतर कुठले तरी बाहेरचे 10-10, 20-20 नावं जे आम्ही शोधतोय तरी शोधत नाही, सापडत नाही। आणि या अशा प्रमाणे इतके नाव आहे आमच्या भगूरमध्ये, जवळपास 1500 नावं असे की त्यांच्या समोर घर नंबरच नाहीये। काही घर नंबर समोर 0 नंबर आहे, काही तर ब्लँकच आहे। असे जे मतदार आहे की ते आम्हाला मतदानासाठी किंवा आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा ऍड्रेस एकदम जरुरी आहे। तर आम्ही वारंवार निवडणूक आयोगाला 126 ला मागणी करतोय की तुम्ही त्या मतदारांच्या आम्हाला त्यांचे ऍड्रेस प्रूफ देण्यात यावे, पण 126 आम्हाला तसं काही सहकार्य करत नाही। ते आम्हाला डायरेक्ट हे करतंय की तुमच्या भगूर नगरपालिकेच्या ज्या मतदार याद्या आहे ते भगूर नगरपालिकेच्या नगरपालिकेने बनवण्यात याव्या, पण भगूर नगरपालिकेच्या मतदार याद्या भगूर नगरपालिकेत ज्यावेळेस आम्ही जातो तर भगूर नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आम्हाला ते म्हणता का नाही मतदार याद्या वरतून बनवून येत्या। आता या दोघांचा जो गोंधळ आहे, या गोंधळामध्ये आमच्यासारखे पक्षवाले हे राहिले, बळकटू राहिले। आम्ही दोघांका पण फॉलोअप घेतोय तर तुम्ही मतदार याद्या कोण बनवावे, ते विधानसभेवाले म्हणता का तुमच्या भगूर नगरपालिकेच्या मतदार याद्या ज्या आहे ते तुमच्या भगूर नगरपालिकेने घरोघरी जाऊन त्या बनवण्यात याव्या। आमची पण मागणी अशीच आहे की प्रत्येक मतदाराला त्याचा घर नंबर, त्याचा ऍड्रेस मिळाला पाहिजे, म्हणजे त्या मतदारापर्यंत पोहोचताना आम्हाला काही कोणाला पण पोहोचताना सोपं जाईल, म्हणजे त्याचा ऍड्रेस मिळाला पाहिजे। आता आमची मागणी अशी, असं जर काही झालं नाही तर भगूरच्या मतदार याद्या बनवताना जर ऍड्रेस नुसार बनवले नाही, त्यांनी जर प्रॉपर असं केलं आणि डुप्लिकेट नावं जे बोगस नावं जर टाकण्यात आले तर आम्ही भगूर देवळाली भाजप मंडळातर्फे आम्ही तीव्र असं आंदोलन करणार आहे। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।